प्रश्न 37. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? लाला लजपतराय. प्रश्न 38. कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार कोणी केला? श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर रहमत. प्रश्न 39. 1908 साली कोणत्या कामगार संघाने 6 महिने संप केला? मुंबईतील गिरणी कामगार संघाने. प्रश्न 40. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी कोठे समाजवादी पक्ष स्थापन केला? नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना स्थापन करण्याचा निर्णय केला. प्रश्न 41. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी झाली? 1934 साली. प्रश्न 42. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेमध्ये कोणते नेते होते? आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया. प्रश्न 43. कोणत्या आंदोलनात समाजवादी तरुण अग्रवादी होते? 1942च्या छोड भारत आंदोलनामध्ये. प्रश्न 44. 1891 मध्ये कार्ल मार्क्स विषयी लेख कोणी लिहिला होता? लोकमान्य टिळक यांनी. प्रश्न 45. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत कोणाचा सक्रिय सहभाग होता? मानवेंद्र नाथ रॉय. प्रश्न 46. भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? 1925 मध्ये. प्रश्न 47. साम्यवादी तरुणांनी कोणते कार्य केले? कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे. प्रश्न 48. ब्रिटिश राज्य उलथवून टाकण्याचा कट केल्याचा आरोप साम्यवादी तरुणावर ठेवून कोणता खटला चालवला गेला? मिरत कट खटला. प्रश्न 49. मिरत कट खटल्यामध्ये कोणाला पकडण्यात आले? श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ आणि जोगळेकर. प्रश्न 50. आर्य महिला समाज संघटना कोणी स्थापन केली? पंडिता रमाबाईंनी. प्रश्न 51. शारदा सदन ही संघटना कोणी स्थापन केली? पंडिता रमाबाई यांनी. प्रश्न 52. सेवा सदन ही संघटना कोणी स्थापन केली? रमाबाई रानडे यांनी. प्रश्न 53. भारत महिला परिषद कधी स्थापन झाली? 1904 साली. प्रश्न 54. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना कधी झाली? 1927 मध्ये. प्रश्न 55. कशामुळे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचले? भारत महिला परिषद व ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना झाल्यामुळे. प्रश्न 56. भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला स्त्री डॉक्टर कोण? रखमाबाई जनार्दन साठे. प्रश्न 57. स्त्रियांच्यासाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला कोणी चालवल्या? रखमाबाई जनार्दन साठे यांनी. प्रश्न 58. रखमाबाई साठे यांनी राजकोट येथे कोणती शाखा उघडली? रेड क्रॉस सोसायटी. प्रश्न 59. कोणत्या कायद्यानंतर क्रांती मंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला? 1935च्या कायद्याने. प्रश्न 60. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी. प्रश्न 61. आनंदीबाई भारतात परतताना त्यांना कोणता रोग झाला? क्षयरोग. प्रश्न 62. दलितांच्यावरील अन्याय मिटवण्यासाठी कोणी प्रयत्न केले? ज्योतिराव फुले, नारायण गुरु यांनी. प्रश्न 69. महात्मा फुले यांचे अनुयायी कोण होते? गोपाळबाबा वलनकर, शिवराम जानबा कांबळे. प्रश्न 64. 1888 मध्ये गोपाळबाबा यांनी कोणत्या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले? विटाळ विध्वंसन. प्रश्न 65. शिवराम कांबळे यांनी कोणते मासिक सुरू केले? सोमवंशीय मित्र. प्रश्न 66. तामिळनाडूमध्ये कोणी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली? पेरियार रामस्वामी. प्रश्न 67. 1906 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती संस्था सुरू केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन. प्रश्न 68. मुंबईत पवळ, देवनार या भागात मराठी उद्योगशाळा कोणी काढल्या? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. प्रश्न 69. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथील कोणत्या मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह केला? पार्वती मंदिरामध्ये. प्रश्न 70.
शाहू महाराजांनी कोणाच्या नेतृत्वाची पाठराखण केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. प्रश्न 71. रोटीबंदी जाहीरपणे कोणी धुडकावून लावली? शाहू महाराजांनी. प्रश्न 72. कोणी आपल्या व्यवहारास कायदेशीर मान्यता दिली? शाहू महाराजांनी. प्रश्न 73. दक्षिण भारतातील कोणत्या पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले? जस्टिस पक्षाने. प्रश्न 74. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? महात्मा गांधींनी. प्रश्न 75. हरिजन सेवक संघाची प्रेरणा घेऊन कोणी कार्य केले? ठक्कर बाप्पा व आप्पासाहेब पटवर्धन यांनी. प्रश्न 76. समाजाची उभारणी कोणत्या तत्वावर करण्याचे आंबेडकरांचे ध्येय होते? स्वातंत्र्य, समता, बंधुता. प्रश्न 77. 1924 मध्ये आंबेडकरांनी कोणत्या सभेची स्थापना केली? बहिष्कृत हितकारणी सभा. प्रश्न 78. आंबेडकरांनी कोणता संदेश दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. प्रश्न 79. मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यतेसाठी खुले करण्याचे विधेयक कोणी संमत केले? बाबासाहेब बोते. प्रश्न 80. आंबेडकर यांनी कोठे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला? महाड येथे. प्रश्न 81. आंबेडकरांनी कोणत्या पुस्तकाचे दहन केले? मनुस्मृती. प्रश्न 82. आंबेडकरांनी 1930 मध्ये कोणता सत्याग्रह केला? नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये. प्रश्न 83. 1930च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी. प्रश्न 84. आंबेडकरांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता इत्यादी. प्रश्न 85. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. प्रश्न 86. आंबेडकरांनी 1942 साली कोणत्या संघटनेची स्थापना केली? शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. प्रश्न 87. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोठे केला? नागपूर येथे. प्रश्न 88. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कधी केला? 1956 साली. प्रश्न 89. आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग कोणते होते? वृत्तपत्रे. प्रश्न 90. दलितांच्यावरील अन्यायांचा, विषमतेचा शेवट काय नष्ट झाल्याशिवाय होणार नाही? जातीसंस्था नष्ट झाल्याशिवाय अन्याय नष्ट होणार नाही. प्रश्न 91. आनंदीबाईंना क्षयरोग कधी झाला? भारतात परतताना. प्रश्न 92. रेड क्रॉस सोसायटी शाखा कोणी उघडली? रखमाबाई साठे यांनी. प्रश्न 93. डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्था कोणी सुरू केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. प्रश्न 94. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला? स्वतंत्र मजूर पक्ष. प्रश्न 95. आधुनिक भारताच्या वाटचालीत कोणता लढा महत्वाचा होता? राजकीय स्वातंत्र्याचा. प्रश्न 96. स्वातंत्र्याचा लढा कशावर आधारलेला होता? मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर. प्रश्न 97. लढ्यात कशाचा विरोध होता? राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांचा विरोध होता. प्रश्न 98. लढ्यात कोणाचे मोलाचे योगदान होते? शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी. प्रश्न 99. भारतीय शेतकऱ्यांना कोणाचे दुष्परिणाम भोगावे लागले? ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भोगावे लागले. प्रश्न 100. ब्रिटिश सरकार कोणाला आरक्षण देत? जमीनदार व सावकारांना. प्रश्न 101. कामगारांनी वेळोवेळी संप का केले? वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी. प्रश्न 102. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता केव्हा भासू लागली? पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली तेव्हा भासू लागली. प्रश्न 103. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1920 साली. प्रश्न 104. राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना काय वाटू लागले? जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथवून टाकणे आवश्यक आहे असे वाटू लागले. प्रश्न 105. राष्ट्रीय सभेतील अनेक तरुणांना कशाची जाणीव होऊ लागली? आर्थिक व सामाजिक तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे. प्रश्न 106. भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना कोणते स्थान होते? दुय्यम.
प्रश्न 107. काही पुरुष सुधारकांनी कोणत्या चळवळीत पुढाकार घेतला? स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमध्ये. प्रश्न 108. स्वतंत्र संस्था संघटना कोणाच्या स्थापन होऊ लागल्या? स्त्रियांच्या स्वतंत्र संस्था संघटना स्थापन होऊ लागल्या. प्रश्न 109. सोमवंशीय मित्र हे मासिक केव्हा सुरू झाले? 1 जुलै 1908 साली. प्रश्न 110. कोणत्या प्रश्नाच्या बाबत स्त्रिया संघर्ष करू लागल्या? वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी. प्रश्न 111. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग कितव्या शतकात वाढू लागला? 20व्या शतकात. प्रश्न 112. आनंदीबाई जोशी यांचा मुलगा किती दिवसांचा असताना मृत्यू पावला? 10 दिवसांचा असताना. प्रश्न 113. आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी केव्हा घेतली? मार्च 1886 मध्ये. प्रश्न 114. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग कोणता? दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे. प्रश्न 115. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचा दुसरा भाग कोणता? उच्चवर्णीयांच्या मनातील दलितविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे. प्रश्न 116. कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा कोणी काढला? राजर्षी शाहू महाराज. प्रश्न 117. बलुतेदारी पद्धत केव्हा नष्ट करण्यात आली? 22 फेब्रुवारी 1918 रोजी. प्रश्न 118. अस्पृश्यतेचा प्रश्न घेऊन तो काँग्रेस व्यासपीठावर कोणी मांडला? महात्मा गांधीजींनी. प्रश्न 119. कोणाच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. प्रश्न 120. डॉक्टर बाबासाहेबांची धारणा कोणती होती? सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे ही डॉक्टर बाबासाहेबांची धारणा होती.